मुंबईतल्या वरळीमधील सावली या इमारतीचा पुनर्विकास प्रश्न आदित्य ठाकरेंनी विधानसभेमध्ये मांडला। बीडी पुनर्विकासातनं या इमारतीला का वगळलं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सरकारला विचारला। सावली या इमारतीला पुन्हा पुनर्वसन प्रकल्पात घ्या अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। सावली बिल्डिंग ही खरं तर आम्ही बीडीडी चाळीचा पुनर्विकासात घेतली होती महाविकास आघाडीच्या काळात। सावली बिल्डिंगचा समावेश आम्ही बीडीडीमध्ये स्पेशल प्रोजेक्टमधून केलेला। अचानक असं कानावर येते की सावली बिल्डिंगला त्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासातून काढलं गेलेलं आहे। ठराविकच लोक आहेत जे पात्र होते आणि ज्यांना तिथे घरं मिळायला पाहिजे होती। असं काही फार मोठा फरक पडणार नाही कमर्शियली वगैरे बीडीडीवर। तर माझी सरकारकडे ही विनंती राहील, आवर्जून आग्रह राहील की सावली बिल्डिंग याला पुन्हा एकदा बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात घ्यावं। दुसरं म्हणजे पोलीस कॅम्प माझ्या मतदारसंघात आहेत, मुंबईत अनेक मतदारसंघात आहेत। तिथे जे रिटायर्ड पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्याकडून दंडनीय शुल्क देखील आकारला जातो आणि त्यांना आता बाहेर काढण्याची देखील प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। माझी विनंती हीच राहील की एका बाजूला दंडनीय शुल्क हा कमी करण्यात यावा, कारण तो आत्ता खूप जास्ती आहे। दुसरं म्हणजे जर शुल्क घेतच असाल तर त्यांना तिथून काढण्याची गरज काय, आणि अजून एक सरकारने करावं म्हणजे तिथे रिटायर्ड पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःची सोसायटी बनवण्याचा अधिकार द्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।